नमस्कार मंडळी. विदर्भ आवाजच्या या व्यासपीठावर आज आपण घेऊन आलो प्रभाग 12चे दोन उमेदवार जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि ते असे आहेत की त्यात महिला उमेदवार आहेत, त्या नवख्या आहेत. एक नवा चेहरा आहे प्रभागासाठी आणि दुसरे आहेत एक जे माजी नगरसेवक म्हणून याआधी याच प्रभागात नगरसेवक होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामं केले. तर चला तर आता त्यांना भेटूया. ते आहेत गंगाधरजी फलके आणि त्या आहेत निधीताई नवकरकर. नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आपला थोडक्यात परिचय द्या गंगाधर भाऊ. गंगाधर पांडुरंगजी फलके, मी उमेदवार प्रभाग नंबर 12 ओबीसी प्रवर्गातून उभा आहे उमेदवार म्हणून. आपण किती वर्षापासून भाजपा पक्षात आहात? जवळपास 10 वर्षापासून मी भाजपा पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि तेव्हापासून मी भाजपाची कामं करीत आहे. मागच्या टर्म मध्ये आपण नगरसेवक राहिलेले आहात. हो. आणि मला उपाध्यक्ष वाटते पण उपाध्यक्ष राहिलेलो. पद पण आपण हो, भूषवलं आहे. भूषवलं. तर काय काय विकास कामं केले आपण या प्रभागासाठी? माझ्या प्रभागात कमीत कमी 6 ग्राउंड केले, वॉल कंपाऊंड्स केल्या, 3-4 बगीचे असे विकसित केले की जिथं म्हणजे थांबूही शकत नव्हते. तेलमासरीचं ग्राउंड झालं, ॲडव्होकेट धांडे साहेबाचं रमाकांत धांडेचं ग्राउंड झालं, आमच्या पंडित नेहरूचं ग्राउंड झालं, माझ्या घराजवळ हनुमान मंदिराचं ग्राउंड झालं. इकडे पाण्याच्या टाकीमध्ये इतका परिसर हे राहत होता तर तिथली पूर्ण वॉल कंपाऊंड करण्यात आली. डोकरमारीच्या साहेबाच्या समोरचं ग्राउंड पूर्ण घेण्यात आलं, वॉल कंपाऊंड्स घेण्यात आलेले आहे. आणि तिथं मी 70-70, 80-80 गाड्याचं भरण भरून जेव्हा नागपूर ते उमरेड जो हायवे चालला तिथलं पूर्ण भरण करून मी स्वतः उभं राहून 70-80 गाड्या स्वतः इनिशिएट घेऊन ते पूर्ण भरण करून लेवल करण्याचं काम हे सुद्धा मी केलं. शासनाच्या कोणकोणत्या योजना आपण राबवल्यात तुमच्या काळात? मी माझ्या काळामध्ये आणि मोदी सरकारच्या नेतृत्वात, फडणवीस साहेबांच्या सरकारच्या काळात आणि माननीय माजी आमदार राजूभाऊ पारवे यांच्या आणि सुधीरभाऊ पारवे यांच्या नेतृत्वात आणि सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात, आनंदराव पाटील साहेब झाले, जे काही आमचे संजय भाऊ मोहोड झाले, भदुरिया मॅडम झाल्या अध्यक्षा, त्यांच्या सगळ्या नेतृत्वात पट्टे वाटपाचा कार्यक्रम सुद्धा मी महत्त्वाचा विषय घेऊन परसोडी एरियामध्ये जो पट्टे वाटपाचा अनेक वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित होता तो सुद्धा मी प्रामुख्यानं जागोजागी जाऊन त्यांना पट्टे वाटपाचा पण कार्यक्रम केला. पुन्हा काय योजना आहे आपली, काय कामं करायची? दुसरी गोष्ट, ह्या वन विभागाचा जो रोड होता तिथं एक असंख्य मुली सुद्धा फिरू शकत नव्हत्या. LED लाईट्स केले, 10-10, 15-15 हायमॅक्स मी माझ्या प्रभागामध्ये उभे केले. सिमेंट रोड, अंडरग्राऊंड नाल्या सुद्धा हे केल्या आणि 24 तास अवेलेबल असता मी एक नगरसेवक. मला वाटलं का निवडून आल्यानंतर आपल्याला कुठतरी काहीतरी करावं लागेल, त्याच्यामुळे 200 मी पथदिवेचे पोल उभे केले माझ्या प्रभागामध्ये. आणि दुसरी गोष्ट, जो माणूस आहे माझा, जो इथून आपला आंबेडकर भवनाच्या पुतळ्यापासून तर दिलीप सोनटंकेच्या घरापर्यंत इकडं दोन्ही साईडना इतका सुसज्ज असा सिमेंट रोड घडवण्यात आला, तयार केला. त्याच्यानंतर परसोडीमधून शरद वाघमारेच्या चक्कीपर्यंत केला आणि पुढे सुद्धा मंजूर करून ठेवण्यात आलेला आहे. पण काही कारणास्तव तो मधल्या काळामध्ये आम्ही नगरसेवकाचं पद गेल्यानंतर जो आणि निधी अपुरा पडल्यामुळे, प्रशासक असल्यामुळे तो राहिलेला आहे. तो पूर्ण काम करण्याचं माझी जबाबदारी पक्की आहे, निर्धार आहे. बरं, या प्रभागातील जनतेने तुम्हाला का म्हणून निवडून द्यावं? या प्रभागातील जनतेने, कारण हा नवीनच एरिया मला थोडा अटॅच झालेला आहे. मागच्या वेळेस प्रभाग नंबर 9चा मी उमेदवार होतो आणि त्याच्यामध्ये मी 9चा नगरसेवक असल्यामुळे आणि माझ्याबरोबर सीमाताई कांडळकर नगरसेविका होती. त्या भागामध्ये सुद्धा मी भरपूर विकास केला. धनगरपुऱ्यामध्ये पूर्ण विकास केला, त्यांच्या समस्या पूर्ण केल्या. प्रभाग नंबर 9मध्येच आमचा देशमुख सरांचा एरिया, हा पूर्ण परिसर जो अड्याळवाले लेआउटच्या या उजव्या साईडचा परिसर पूर्ण सुसज्ज केला, सिमेंट रोडनी सुसज्ज केला, पेविंग ब्लॉकनी हे केला. परंतु हा नवीन एरिया आमचा सतीश भाऊ चौधरींचा थोडा अटॅच झालेला आहे आणि दोन्ही नगरसेवकांना पक्षांना ॲडजस्ट करायचं होतं. त्याच्यामुळे सतीश भाऊंना प्रभाग नंबर 13ची उमेदवारी देण्यात आली आणि मला प्रभाग नंबर 12ची उमेदवारी निवडून देण्यात आली. सतीश भाऊचं काम एकदम जोरात होतं, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा तिकडचे लोक माझ्याच बरोबर आहे. मी म्हणजे सतीश भाऊ म्हणजे मी, हे लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशी मला कुठलीही अडचण वाटत नाही का माझ्या भक्कम पाठीशी मतदार उभा आहे. बरं, तुमच्या प्रभागातील म्हणजे तुमच्या शेजारीच एक भाजपचे ज्येष्ठ नेते होते म्हणजे आहेत आणि ते नाराज होऊन त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत त्यांचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहे. तर त्यांचा काही प्रभाव तुमच्या नाही, माझ्या विचार मतदारावर काहीही प्रभाव पडणार नाही, कारण कधी त्यांचं ठरलेलं आहे.
त्यांनी कुठं राहावं का राहावं ते त्यांचं निष्ठा त्यांनी हे करावं, मी त्याबद्दल काहीही बोलणार नाही. बरं, एकूणच वातावरण कसं आहे सध्या वातावरण उमरेडचं राजकीय? वातावरण चांगलं आहे. आमचा जो अध्यक्षाचा उमेदवार आहे हा चांगला सुशिक्षित महिला आहे. तुम्ही जनता पाठीशी पूर्ण पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे आमची पूर्ण 27 नगरसेवक निवडून येणार आणि आमचा अध्यक्ष सुद्धा भरघोस मताने निवडून येणार, हे मला ग्वाही आहे. आता आपण वळूया सौ निधीताई नौकरकर यांच्याकडे. ताई नमस्कार. नमस्कार. आपण नव्यानेच राजकारणात पाऊल टाकलेलं आहे, तर का म्हणजे काय वाटलं तुम्हाला असं की राजकारणात यावं आणि कुठली अशी गोष्ट होती, काय प्रेरणा घेऊन तुम्ही इथे आलात? सर्वप्रथम माझ्याकडचे जे आहे ते समाजकार्यात आधीपासूनच आहे, पण आमचं कसं नाव कधी समोर आलेलं नाही आहे. ते सर्व जे कामं असतात लोकांचे ते करतात, त्यांना फोन येतात, ते पूर्ण प्रमाणे करत असतात ते सर्व कामे. जसं शिक्षणाचे आहे, कोणाला जॉब लावून द्यायचे आहे, ते आधीपासूनच हे कामं करत आहे. पण आमचं नाव बाहेर नाही आलेलं आहे. त्यांना बघून मला इच्छा झाली की मी पण याच्यामध्ये यायला पाहिजे आणि पार्टिसिपेट करायला पाहिजे. नक्कीच. आणि आपल्याला संधी मिळाली आहे तर आपण ती पूर्ण करून दाखवायचीच आणि लोकांपर्यंत मेसेज पाठवायचा की तुम्ही नवीन चेहरा आहे, नवीन आहे, शिक्षण पण आमचं आहे, तर आम्हाला संधी द्या, आम्ही तुमचा प्रभाग नक्कीच बदलू. नक्कीच आपलं स्वागत आहे या नव्या उपक्रमासाठी. आणि आपलं शिक्षण काय झालं? BCCA कमला अच्छा. नेहरू कॉलेज, नागपूर. तर आपलं विजन काय आहे? आपण महिलांसाठी काय करायचा विचार केला आहे? महिलांसाठी जी पण सुखसुविधा आहे, सर्वप्रथम माझं त्याच्यावर आधी लक्ष राहील. जसं महिलांसाठी शौचालय, परत अंगणवाडी, लहान मुलांसाठी वॅक्सिन, आणि त्यात मी एक ॲड करू इच्छिते, वाचनालय या साईडला नाही आहे. तर माझी इच्छा आहे की मी ती या साईडनी बनवणार आणि जे पण महिलांना प्रथम प्राधान्य आहे ते आधी त्यांना मिळणार. परत म्हणजे जे रस्त्यांवर CC कॅमेरे नाही आहे ती लावायलाच पाहिजे, ही माझी इच्छा आहे. त्यामुळे जे पण म्हणजे चोरी होतात, जे पण अपघात होतात मुलींवर, बायांवर, ते कमी होईल. ते म्हणजे लक्षात येईल सर्वांचं की म्हणजे असं असं प्रकरण घडत आहे, तर हे नको घडायला आणि महिलांना संधी द्यावी आणि महिलांना म्हणजे बाहेर यायला पाहिजे. नक्कीच महिला सक्षमीकरण सोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आपण प्रकर्षाने मांडला, तर अतिशय उत्तम आपलं ध्येय आहे. महिला आणि बालकांसाठी पुन्हा काही करायची इच्छा आहे, म्हणजे काही चांगलं व्हावं त्यांच्यासाठी? हो, त्यांच्यासाठी अंगणवाडी, मुलांकरिता जे पण उपलब्धी आपण देऊ शकतो ते करण्याची तयारी आमची म्हणजे राहील. अंगणवाडी आणि बालवाडी यासारखे लहान लेकरांना शिक्षणाच्या शिक्ष- प्रवाहात येता येईल यासाठी ते तुम्ही करण्याचा तुमचा मानस आहे. प्रयत्न राहील आमचा. पुन्हा काही ज्या शासकीय योजना असतात महिलांसाठी, विशेष लाडकी करून बहीण योजना, त्यामध्ये जे पण मी मदत करू शकते ती मी करणार. त्यांचे जे पण प्रॉब्लेम्स आहे फॉर्म भरण्याचे किंवा जे पण त्यांचे कामं थांबलेले आहे ते पूर्ण होईल. त्यांचा ना आवाज दाबला जाईल आणि ना त्यांच्या प्रभागातले कामं थांबवण्यात येईल. ते आधी विकास करण्याकरिता आम्ही बाहेर निघालो आहे. त्यांनी मला एक संधी द्यावे आणि प्रभागाचा बदल घडून येईल. बरं, बऱ्याचदा काय होतं, शासनाकडनं विविध योजना येतात पण त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतच नाही, तर त्यासाठी तुम्ही काय करणार? शासनाच्या प्रत्येक योजनेला आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला सक्षम राहून मी लोकांना एकच संदेश देऊ येते की ना हार पाहिजे ना जीत पाहिजे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या माणसांचा साथ पाहिजे. तर मला नेतृत्व नको, एक मतदान त्यांचा मला पाठिंबा देतो, आमची ताकद वाढवतो. म्हणून लोकांनी सर्वांनी आवर्जून मतदान करा आणि जे तुमचे कामं करत आलेले आहे आणि करत आहे आणि जे समोर तुमचे कामं करणार त्यांना तुम्ही प्रथम प्राधान्य देऊन लक्षात आणून विचार करून मतदान करा. या प्रभागात जो काही विकास झाला, जी कामं झाली आहेत, बरोबर, ती कामं साधारणतः कोणाच्या कार्यकाळात झाली? माझ्याच कार्यकाळात झाली. याच्या अगोदर सगळे नगरसेवक आलेले होते. याच्या अगोदर मोठे मोठे नेते नगरसेवक झालेले आहे, हे मी मान्य करतो. परंतु इथं
कुटुंबांना सुद्धा फिरण्याची भीती वाटत होती. परसोडी एरियामध्ये इतकी गंदगी राहत होती, पाणी साचलेलं राहत होतं. मी इनिशिएट घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला, सिमेंटीकरण केलं आणि परसोडी भागामध्ये कोणालाही विचारा, गंगाधर फडकेचं नाव 24 तास धावणारा नगरसेवक आणि उमरेड शहरांना माझी ओळख आहे. गोरगरिबांचा कधीही पोलीस स्टेशन राहो, कुठला कायद्याचं राहो, कुठली अडीअडचण राहो, डॉक्टरकडे राहो, कुठला पेशंटची अडचण येऊ, त्यामध्ये अग्रसरपणा घेऊन मी स्वतः गाडी काढून बाहेर फिरणारा असा 24/7 सेवा देणारा असा माझा ओळख आहे. आणि माझे रात्री बेरात्री कधीही दरवाजे खुले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तर माझी एवढीच कडकडीची विनंती आहे जनतेना की माझा जरी प्रभाग नवीन असला, प्रभाग नंबर 12 असला, तरी पण माझी ओळख भरपूर आहे. त्याच्यामुळे तुमची साथ मला द्या आणि मला सेवा करण्याची संधी द्या. आणि दोघांनाही आणि तिघांनाही, जो आमचा कॅन्डिडेट आहे अध्यक्षाचा, जे आम्ही दोन्ही नगरसेवक आहोत, अशा पद्धतीने निवडून द्या की मला भरभरून तुमचा विकास करता येईल आणि विकासाची संधी द्या. येत्या 2 डिसेंबरला मतदान आपल्या नगरपरिषदेचं होऊ घातलेलं आहे. तर त्याच्यामुळे मला अशी कडकडीची विनंती करतो मतदारांना का त्यांनी सकाळी 7:30 वाजता घराबाहेर निघून ताबडतोब भरघोस लोकसंख्येनं किंवा सगळ्या लोकांनी निघून लोकांना आणि जे उमेदवार योग्य आहे त्यांना मतदान करा आणि समोरील कामं करण्याची संधी द्या. एवढंच मी कडकडीचं आवाहन करतो. आणि त्याचप्रमाणे मतदानाचा जो संविधानानुसार मतदानाचा हक्क दिला तो तुम्ही बजवा. कोणीही मतदानापासून वंचित राहू नका. आणि माझी तेच हात जोडून कडकडीची विनंती आहे, मतदान हा आपला अधिकार आहे. त्याच्यामुळे संविधानात जो अधिकार दिलेला आहे तो तुम्ही बजवा आणि योग्य ती संधी द्या. उर्वरित जे काही कामं राहिली असतील माझ्या प्रभागामध्ये, जो नवीन ॲड झालेला असेल किंवा माझ्या प्रभागात जुन्या प्रभागात जे काही कमी जास्तपणा कामं राहिली असेल, विकासाची कामं राहिली असेल, ते पूर्ण करण्याची ताकद आणि माझ्या पक्षात आहे आणि तो पक्ष माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मला कडकडीचं आव्हान आहे की ताबडतोब त्यांनी चांगल्या योग्य उमेदवाराला द्या. ह्या निवडणुकीमध्ये कुठलाही प्रलोभन दाखवेल लोक दाखवतील, पण कुठल्याही आमिषाला प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवाराची निवड करा. हीच माझी आव्हान आणि विनंती आहे. मी नेता होण्यासाठी नाही, मी तुमचे काम करण्यासाठी बाहेर आलेली आहे. तर तुम्ही मला संधी द्या, मी तुमच्या संधीचं नक्कीच सोनं करेल. आणि बदल हवा तर बदल आपण सोबत मिळून करून, म्हणून तुम्ही मला आणि काकाजी तर बदल केलेलाच आहे काकाजींनी. तर आम्हाला जे नवीन चेहरे आहे आम्हाला सर्वांना संधी द्या आणि मी तुमच्या संधीची नक्कीच सोनं करू. धन्यवाद. हे होते प्रभाग 12चे उमेदवार. यांनी आपल्या विकासाचा आराखडा मांडला. तर पाहूया पुढच्या काही दिवसांमध्ये काय घडून येतं शहरामध्ये आणि यांनी मांडलेला विकासाचा आराखडा कशा पद्धतीने हे साकारतात. तर आता आपण तुर्तास इथेच थांबू. तुम्हा दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आपल्या चॅनलचं.